राहता शहर व परिसरातील नागरिक तसेच व्यावसायिक यांना विनंती आहे की राहता साकोली शहराला जोडणारा पूल अनेक वर्ष त्याची निर्मिती असून त्याचा व्हाईट वॉश करण्यात आलेला नव्हता। तथापि राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांनी या पुलाचं सुशोभीकरण करण्यासाठी पावले उचललेली आहेत। स्वच्छ केलेला पूल या पुढील काळामध्ये अशाच प्रकारे स्वच्छ राहील यासाठी सर्व नागरिकांचं व्यावसायिकांचं सहकार्य अपेक्षित आहे। या पुलावरती कावळ्यांना खाद्यपदार्थ टाकत होते किंवा जे व्यापारी पुलावरून कचरा टाकत होते त्यांच्याकडे माहीत असूनही दुर्लक्ष झालं तरी सर्वांना विनंती आहे की या पुढील काळामध्ये आता आपण कोणत्याही प्रकारची घाण ह्या पुलावरती करू नये। जर असं करण्यात आलं तर आपल्यावर CCTVची नजर राहीलच, सोबतच या परिसरातील नागरिकांना सुद्धा विनंती आहे की जे कोणी या ठिकाणी कचरा करतील, घाण करतील त्यांचे फोटो काढून निश्चितच त्यांनी राहता नगर परिषद अथवा आमच्याकडे जरी पाठवले तरी त्यांच्यावरती कार्यवाही करण्यासंदर्भात निश्चितच प्रयत्न केला जाईल। या पुलावरून या राहता परिसरात व्यापार करणारे अनेक व्यापारी व्यावसायिक रात्रीच्या वेळेस येऊन या ठिकाणी घाण टाकतात। तुम्ही टाकतात याचा अर्थ तुमच्याकडे लक्ष नाही हे तुम्ही अजिबात समजू नये। या पुढील काळामध्ये आपण कुठलीही घाण करू नये। आपण बघू शकतो या ठिकाणी हा व्हाईट वॉश केल्यानंतरसुद्धा या ठिकाणी काही नागरिकांनी या ठिकाणी पक्ष्यांसाठी भेळ आणून टाकलेली आहे। जे कोणी हे काम करत आहे त्यांना विनंती आहे की आपण हे करू नये, तर निश्चितच जाहीररित्या समाजामध्ये नागरिकांसमोर आपली बेइज्जती होईल। असं काम आपण करू नये। या व्हाईट वॉशनंतर यावरती स्वच्छतेसंबंधी स्लोगन लिहिले जाणार आहे। या पुलाचं सुशोभीकरण होणार आहे। राहता शहरात प्रवेश केल्यानंतर अतिशय असं प्रसन्न वातावरण या पुलावरती असणार आहे। याचं भान आपण सर्वांनी ठेवावं इतकीच आपण सर्वांना विनंती आहे। आज हा व्हाईट वॉश केल्यानंतर हा पूल अतिशय सुंदर दिसत आहे। याचं वैभव हे असंच टिकून राहावं व राहील यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावं। जो कोणी या ठिकाणी कचरा टाकल, कचरा टाकताना नजरेस पडेल त्याचा फोटो काढा अथवा त्यास आपण वैयक्तिकरित्याही असा धडा शिकवला पाहिजे की तो या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारची घाण करणार नाही। निश्चितच या परिसरातील व्यावसायिक, या परिसरातील जे नागरिक आहेत या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे की या गोष्टीकडे लक्ष देणं। परंतु त्यांनी जर सहकार्य केलं नाही, त्याकडे लक्ष दिलं नाही तर नगरपालिका प्रशासन अथवा राहता शहरातील नागरिक आपल्यावरती योग्य कार्यवाही व्हावी यासाठी निश्चितच प्रयत्न करतील। आपण सर्वांचं सहकार्य अपेक्षित। राहता शहर स्वच्छ व सुंदर असावं हे स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। आपण सर्वांनी सहकार्य करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।